बघू शकता थोडासा आवाज कमी करतो. हां, आता बघू शकता टाईम 8 वाजलेत. तर आज सॅटर्डे. बघू आजचा काय व्ह्यू आहे. आता सुद्धा जस्टच लॅपटॉप ओपन केला आहे. तुमच्यासमोर बघू काय व्ह्यू भेटते आजचा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कालचं सांगतो काय की कालचा काय व्ह्यू होता आपला. कालचा आपल्याला टी पी सांगतो तुम्हाला. आपण काल इथे एंट्री केली होती आणि इथे टी पी होता. हा एवढाच एस एल होता आपला. तर कालचा काय विषय होता, आपल्या इथं टी पी हिट व्हायच्या अगोदर आपण नाही का ब्रेक इव्हनला ट्रेड घेतला होता. आपण ब्रेक इव्हनला ट्रेड घेतला. इथं पण $1 प्लसमध्ये घेतला. मार्केटने काय केलं, $1 प्लसमध्ये घेतलं आणि नंतर आपल्याला त्याने टी पी हिट केला आपला. ते काल मी तुम्हाला शेअर केलंच होतं ते जाऊ दे. नंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं काहीच की नंतर इथून एक रिव्हर्सल पॉईंट येणार. आपलं जेव्हा मार्केट टी पी दिल्यानंतर एक रिव्हर्सल पॉईंट आपल्याला बघायला भेटणार आहे. बघू शकता का रिव्हर्सल पॉईंट पण आपल्याला बघायला भेटला. तिथूनच त्याच पॉईंटपासून नंतर त्या पॉईंटपासून रिव्हर्सल पॉईंट बघायला भेटल्यानंतर बघू शकता काहीच ह्याच लेवलला मार्केट एकदा सपोर्ट घेऊन मार्केट परत बघ किती वर चाललं. आणि मी तुम्हाला एक लाईन पण आखली होती काहीच की इथं पण मार्केट जाणार आहे. मार्केटची एवढी मुवमेंट पेंडिंग आहे हे इथंपर्यंत. तर बघू शकता मार्केटची पेंडिंग मुवमेंट ते इथे चाललं आहे द्यायला. थोडासा मायनस गॅप दिला इथं. हो आय थिंक हा कवर करेनच. बघू शकता काहीच प्रॉपरली कॅल्क्युलेशन बेस्ड ट्रेडिंग माझ्यासाठी ते एकदम वरती आहे बघा. आत्ता हे झालं. आता आपण हे चेक करूया की सेशननुसार ट्रेड घ्यायचा प्रयत्न करूया. कारण की हा गॅप तर पेंडिंग आहे म्हटल्यावर आपण काय करू शकत नाही. आपण दुसऱ्या ट्रिकनुसार स्ट्रॅटेजीनुसार घ्यायचा प्रयत्न करूया. आता आपली TDL ची स्ट्रॅटेजी आहे ना, तिने आपण ट्रेड घेऊया आता. छत्तीस 15 93. छत्तीस 15 93. 36 15. 588. ओके. $588.4. ओके, थोडं प्लस मायनस येणार. ठीक आहे, आपण ते करू ॲडजस्ट. ही एक लेवल भेटते आपल्याला. ओके, आपली लेवल चेक करूया आपण करेक्ट आहे का. TDL मोठी लोड सांगते कसं काय.
588 बरोबर आहे लेवल गाईज. आता प्लस मायनस थोडंसं एरर ॲडजस्ट करूया. तिथं किंवा इथं केलं की एरर पॉईंट नाही नीट काम करतात. ओके, तर आपण दुसरे एरर पॉईंट घ्यायचा प्रयत्न करू. आता 106 335 106 335. एकशे 027. दिले इथं मार्केटने परत इथं सपोर्ट घ्यायला आलं तर आपण इथून ते इथं पण एक डाऊन साईडसाठी करू शकतो सेलिंगसाठी. फर्स्ट टार्गेट आहे म्हणजे 50% टार्गेट आहे. फुल टी पी बघायला गेलं तर इथंपर्यंत सांगतात नाही मार्केट 50% पासून पण रिव्हर्सल मारू शकतो. त्याच्यामुळे दॅट सजेस्ट ठेवा.
पहिलं टार्गेट हे, सेकंड टार्गेट हे. मार्केट आज इव्हन इथं जाऊ शकतो काय आज सेलिंगसाठी. बघू आता काय काय बघायला भेटतं ते. व्यू तर पूर्ण डाऊन साईडचंच आहे. दॅट्स इट. पण सपोज इथं मार्केटने सपोर्ट घेतला तर मार्केट बाईंग साईडला जाऊन हा जो गॅप उरला ना हा गॅप कव्हर करू शकतो काय. हा गॅप कव्हर केला तर आपण इथं ह्या लेवलला कुठं तर सेलिंगला आपण एंट्री करू शकतो. लेट्स सी काय होतं ते. बाकी असं काय BTC म्हटलं की BTC व्यू तर पूर्ण शेअर केलंच आहे कसं काय आहे ते. टू सायडेड व्यू कधीच नाही बनवायचं कारण टू सायडेड व्यू बनवला ना खूप खूप कन्फ्युज होतं. खूप एसएल जायचे चान्सेस पण खूप वाढतो त्याचा. त्यामुळे वन सायडेड व्यू बनवला आहे नॉर्मल शेअरिंगचा. चेक करू काय होतं ते. बाई काय असेल तर मला कळलं.